एक व्यक्तीमधील अनेक पात्र, अनेक विचार, त्यांच्या कार्यामागची कारणमीमांसा समजून घेण्यासाठी भाग पाडला आहे. म्हणजे जेव्हा आपण महाभारत वाचायला बसतो की नाही, डू नॉट गो विथ द स्पेसिफिक कॅरेक्टर्स. कॅरेक्टरच्या मागे पळायचं नाहीये आपल्याला. हे कॅरेक्टर माझ्यामध्ये केव्हा जिवंत होतं, हे कॅरेक्टर कोणत्या प्रसंगी मी सुरू होतो, हे कॅरेक्टर मी कसं घेऊन स्वतःला सुरक्षा कवच तयार करतो. म्हणजे आय टेक व्हॉट वी कॅन से, एक स्पेसिफिक कॅरेक्टर घेऊन मी सिंपथी कशी घेतो, अटेन्शन कसं मिळवतो, एकदम इगोइस्टिक केव्हा होतो, किंवा माझा स्वाभिमान केव्हा जागा होतो, मी केव्हा न्यूट्रल होऊन छान एखादा गोष्ट रिझॉल्व्ह करतो. या सगळ्या गोष्टी मी मध्ये ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी महाभारत वाचायचं आहे किंवा महाभारत ऐकायचं आहे. कोणी कोणावरती कसा अन्याय केला, कोणी कोणावरती कशी मात केली, हे जाणून घ्यायला आपल्यातला कृष्ण जागृत करायचा आहे. तिथे कृष्णाने कशी पात्र डील केली, कृष्णही वेळेप्रसंगी पळून गेलाच की, मग काय फरक पडतो, आपणही पळून जाऊ शकतो. हो, पण मग कृष्णा पळून गेल्यानंतर कृष्णाने ती व्यापकता, तो प्रसंग, अवधान नंतर भरून काढलेला आहे. आपण भरून काढतोय का ते? दिन गई बात गई, इन्सिडेंस गया, विषय खतम. त्या भावना रुजल्या समोरच्या व्यक्तीमध्ये, त्याचे पडसाद आपण पुढे पाहणार आहोत, त्याच्याच रिएक्शन नंतर भोगाव्या लागतात. महाभारत वाचताना किंवा महाभारत ऐकताना हे आपल्यामध्ये जे चाललेलं द्वंद्व आहे, माझ्या आतमध्ये जे चाललेलं महाभारत आहे, हे जाणून घेण्यासाठी महाभारत वाचायचं आहे किंवा त्या दृष्टीने ते समजून घ्यायचं आहे.